राहुलदादा पाटील सोडणार का बैलगाडा मैदान? लवकरच निरोप घेताना दिसणार राहुलदादा पाटील बैलगाडा शर्यतीचा, असे अनेक प्रश्न केली जात आहेत। तर राहुलदादा पाटील नेमके का म्हणून बैलगाडा सोडून जात आहेत व यामागचे नेमके कारण कोणते, हेच आज आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत। मित्रांनो, राहुलदादा पाटील हे रणजित निंबाळकर यांचे खास मित्र होते। ज्याप्रमाणे धाकटा भाऊ प्रिय असतो, अगदी त्याचप्रमाणे निंबाळकरांनी राहुलदादा पाटील यांना जवळीक केले होते। मात्र आता निंबाळकरांच्या मृत्यूनंतर राहुलदादा पाटील यांच्यावर दुःखाचा पहाड निर्माण झाला आहे आणि अजूनपर्यंत हे त्या प्रकरणातून बाहेर पडू शकले नाहीत। या प्रकरणावरून राहुलदादा पाटील यांनी खूप मोठा निर्णय मीडिया समोर घेतला आहे, ज्यामध्ये ते बोलून गेले की रणजित निंबाळकर हे माझे भाऊ समान होते, मला त्यांनी कधीच परके समजले नाही, नेहमी मला त्यांनी मदत केली आणि माझे प्रत्येक प्रश्न त्यांनी सोडविले। मात्र यांची मृत्यू अशी होईल याची कल्पना देखील मी करू शकत नव्हतो, पण आता मी निंबाळकर दादाला न्याय मिळवून देईल व अंकिता निंबाळकर ताईला मी माझ्या बहिणी समान मान देईन, तसेच अंकुराला सुद्धा माझे भाचे म्हणून प्रत्येक वेळी लाड पुरवेन। ती जरी आज 9 महिन्याची असली तरी मी आजपासून तिचे प्रत्येक कर्तव्य पार पाडेन आणि जर का रणजित दादाला न्याय मिळाला नाही तर मी कधीच बैलगाडा शर्यतीत दिसणार नाही। मी पूर्णतः बैलगाडा मैदानाला पूर्णविराम देईन व जर माझ्या निंबाळकरांना न्याय मिळाले तर मी संपूर्ण बैलगाडा मैदानात रणजित निंबाळकरांचे अस्तित्व निर्माण करून दाखवेन, अशी अनेक मोलाची मुलाखत राहुलदादा पाटील यांनी दिली आहे। तर तुम्हाला काय वाटते की राहुलदादा पाटील यांनी घेतलेला हा निर्णय योग्य असेल की अयोग्य? यावर तुम्ही पण तुमचे मत कमेंट्स करून नक्की सांगा व अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।